आमचे कुटुंब वारकरी संप्रदाय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे विठू माऊली विठ्ठल आणि गजानन माऊली यांच्याशी आमचे अतिशय घट्ट आत्मिक नाते आहे. भक्ती आणि श्रद्धा आमच्या रक्तात लहानपणापासूनच खोलवर रुजलेली आहे. माझे आजोबा दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे, पण वयाची 70 वर्ष ओलांडल्यानंतर ते खूप थकले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना चालणं शक्य नव्हते. वारीचे वेळापत्रक ठरले होते आणि नेहमीप्रमाणे तयारी सुरू होती. मात्र डॉक्टरांनी आबांना चालण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे आम्ही त्यांना पायी जाण्यापासून रोखले. यामुळे आबा फार दुःखी झाले. ते दररोज घरातील विठू माऊलीच्या फोटोकडे पाहून अश्रू ढारायचे. एवढ्या वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या वारीच्या सेवेत यंदा खंड पडणार ही त्यांची वेदना होती. त्यांच्या जागी मला वारीला जायचे होते, पण शेतातील कामं सांभाळण्यासाठी मला विश्वासू माणूस मिळत नव्हता. शेती सोडून महिनाभर बाहेर जाणं माझ्यासाठी अशक्य होते. आबांची ही तगमग मला सहन होत नव्हती. माझी एक सवय आहे. शेतात काम करताना गजानन महाराज पोथीचे पारायण शक्य झाले नाही तरी मी मनातल्या मनात सतत त्यांच्या नामाचा जप करतो. अशाच एका दिवशी शेतात काम करताना मी महाराजांचे स्मरण केले आणि मनापासून प्रार्थना केली, महाराज, आबांच्या मनातील ही तगमग शांत करा. हे शब्द उच्चारले आणि अचानक त्या कडक उन्हात पांढरे धोतर कुर्ता घातलेले सुमारे 60 वर्षांचे गृहस्थ माझ्यापाशी आले. त्यांनी सांगितले की रघुनाथ अण्णांनी, माझ्या काकांनी त्यांना पाठवले आहे, जेणेकरून ते काही दिवस शेतातील काम सांभाळतील. सुरुवातीला मला शंका आली, पण त्यांनी काकांबद्दल इतकी अचूक माहिती दिली की मी त्यांना प्रश्न विचारणं थांबवले. त्यांनी आपले नाव गणपत असल्याचे सांगितले. त्या काळी मोबाईल नव्हते, त्यामुळे खात्री करून घेणं शक्य नव्हते. मात्र काकांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी दिलेली बारीक सारीक माहिती पाहून मला विश्वास बसला. मी गणपतला शेतीची जबाबदारी दिली आणि वारीची तयारी सुरू केली. आबांचे आशीर्वाद घेऊन जेव्हा मी वारीला निघालो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. वारी पूर्ण करून मी घरी परतलो. आबांच्या पाया पडल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, वारीची ही परंपरा कधीही तुटू देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी मी शेतात गेलो. गणपतला विठ्ठलाचा प्रसाद दिला आणि काकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. कृतज्ञतेनं मी त्याला काही पैसे देऊन निरोप दिला. तो गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रघुनाथ काकांचा फोन आला. मी गणपतला पाठवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हे ऐकून काका दचकले आणि म्हणाले, कोण गणपत? मी तर कोणालाच पाठवले नाही. मी थक्क झालो. मी त्यांना संपूर्ण प्रसंग सांगितला. तेव्हा काका म्हणाले, अरे, मी तर गेल्या 20 दिवसांपासून ऑस्ट्रेलियात मुलीकडे होतो. कालच परत आलोय. हे ऐकून मी अवाक झालो. मग मला जाणवले, तो गणपत दुसरा कोणी नसून स्वतः गजानन माऊली होते. माझी आर्त हाक ऐकून तेच शेताचे रक्षण करायला आले होते, जेणेकरून आमच्या वारीच्या परंपरेत खंड पडू नये. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आबांना सर्व सांगितले. त्यांचेही डोळे पाण्यानं भरले. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की मी पंढरपूर आणि शेगावची वारी कधीही चुकवणार नाही. आजही मी ते वचन पाळतो. वर्षातून किमान एकदा शेगाव आणि पंढरपूरला जातो. कारण जर माऊली आमची इतकी काळजी घेते तर त्यांच्या चरणी नतमस्तक होणे आणि त्यांच्या पवित्र धामाचे दर्शन घेणे हे आपलेही कर्तव्य आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे.